गुड़ी पाड़वा निमित्त ठाणे के तलावपाली परिसर में उत्साह का वातावरण देखने को मिला। ठाणे में प्राचीन और ऐतिहासिक महत्वपूर्ण कौपिनेश्वर महादेव मंदिर में विधिवत पूजा अर्चना करके पारंपरिक पालकी यात्रा का आयोजन किया गया। यह पालकी शोभा यात्रा तलावपाली से शुरू होकर चिंतामणि चरई नौपाड़ा परिसर के रास्ते से होते हुए निकाली गई। इस भव्य शोभा यात्रा में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और भाजपा विधायक संजय केलकर ने उपस्थित रहकर मंदिर में पूजा की और पालकी यात्रा में शामिल हुए। इस मौके पर परिसर में बड़ी संख्या में भीड़ देखने को मिली। विशेषकर महिलाओं ने पारंपरिक वेशभूषा में पालकी का स्वागत करते हुए अपनी उपस्थिति दर्ज कराई। ढोल ताशा के ध्वनि में हर हर महादेव का जय घोष संपूर्ण परिसर में गूंजा। इस कार्यक्रम में सांसद नरेश मस्के, पूर्व विधायक रविंद्र फाटक, विधायक निरंजन डावखरे, महापौर शर्मिला पिंपलोकर, अभिनेत्री अमृता राव, ठाणे आयुक्त सौरव राव की उपस्थिति रही। सभी मान्यवरों ने शुभकामनाएं दी। कुल मिलाकर ठाणे में पारंपरिक पालकी शोभा यात्रा में नव वर्ष का स्वागत भक्तिमय उत्साहपूर्ण वातावरण में किया गया। गुड़ी पाड़वाची एक मिनिट मॅडम काय सांगणार जय श्री राम, जय श्री अगदी लहान मुलांपासून तरुणांपासून ज्येष्ठांपासून लाडक्या बहिणींपासून सगळे सहभागी झाले। विविध चित्ररथ यामध्ये सहभागी झाले। या चित्ररथांच्या माध्यमातून देखील समाजाभिमुख या ठिकाणी संदेश देण्याचं काम या चित्ररथांच्या माध्यमातून केलं जातं। त्या सगळ्यांचं स्वागत। या बाबतीमध्ये अशा वेळेस सगळ्यांनी देशाच्या मागं उभं राहिलं पाहिजे। त्यावेळेस कोणी राजकारण करता कामा नये आणि म्हणून एक कृतीने एक कृतीचं दर्शन याच्या शर्यतीचं पण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे असं आवाहन। हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यंदाही ही गुढीपाडव्यानिमित्त निघणारी स्वागत यात्रा आपल्याला बघायला मिळेल। खूप चांगला प्रतिसाद ठाणेकरांचा या गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या स्वागत यात्रेला मिळतो। लोक आतुर असतात या स्वागत यात्रेसाठी आणि मला असं वाटतं ठाणे महानगरपालिका आणि कौपिनेश्वर न्यास यांच्या माध्यमातून अनेक संस्थांच्या माध्यमातून राबवले जाणारे उपक्रम त्यांचे चित्रफीत खरं तर इथे दर्शविले जातात आणि खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद ठाणेकरांना
ठाणेकरांचा या स्वागत यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दरवर्षी मी अटेंड करतच असते ही स्वागत यात्रा, पण महापौर झाल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारच्या जवळून अजून बघायला मिळाली. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याची यात्रा आपण बघतोय. नववर्षाची यात्रा अतिशय थाटामाटात हे निघालेली आहे. सर्व ठाणेकरांनी मोठा सहभाग या नववर्ष यात्रेमध्ये घेतलेला आहे आणि एक आनंदोत्सव सगळ्याकडे साजरी होत असताना निश्चितपणे हा जो धर्मरक्षणाचा धर्म स्वातंत्र्याचा कायदा हा पारित झालाय त्याच्यामुळे एक आनंद निश्चितपणे जनाच्या मनात आहे. मी आपल्या माध्यमाने सर्वच नागरिकांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. गुढीपाडवा हा हिंदू नववर्ष आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा सण खूप मोठ्या प्रमाणे आणि उत्साहाने साजरा केला जातो. ठाण्यामध्ये खास कर मी बघितलंय की हा उत्साह हा सण प्रत्येक सोसायटीमध्ये किती प्रेमाने ते लोक सेलिब्रेट करतात. स्कूटीवर बायका येतात, फेटा बांधून, नमारी साडी नेसून. आणि आज पण ह्या पदयात्राच्याबद्दल, ठाण्याच्या ह्या पदयात्राबद्दल मी खूप ऐकलं होतं. मला शिंदे सरांबरोबर ही पदयात्रा करायची संधी मिळाली. हा माझा सन्मान आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक पिक्चरामध्ये आपण बघितलं असं वेगवेगळ्या अँगलनी आज स्वतः सक्षम बघतात. काय झाले अनुभव आला, काय फिलिंग झाली? हे बघा, तुम्हाला सेलिब्रेशन दिसते, ऐकू येते. हा, तुमचा प्रश्न एकदा. कसं वाटतं म्हणजे ठाण्यातील शोभायात्रा बघून आपण देखील सहभागी झाले? हो, मी हा अनुभव कधीच विसरणार नाही. कारण सकाळी सकाळी लहान लहान मुलांपासून प्रत्येक एज ग्रुप इथे सजून धजून येतात आणि ही पदयात्रामध्ये म्हणजे खूप सेलिब्रेशन आहे इथे, वातावरण आहे आणि इट्स अ बेस्ट वे ऑफ स्टार्टिंग द हिंदू न्यू इयर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बरोबर ही पहिला गुढीपाडवा मला वाटतं तुमचा सेलिब्रेट झालेला आहे. माझी त्याचा अनुभव काय आहे? माझी आई शिंदे सरांची खूप मोठी फॅन आहे आणि जेव्हा मला ही संधी मिळाली तेव्हा आई खूपच खुश झाल्या. तर त्यांची गुढीपाडवा म्हणजे ही बेस्ट गुढीपाडवा आहे. नागरिकांना काय आवाहन करणार, कसं शुभेच्छा देणार? सगळ्यांना मी गुढीपाडवाची हार्दिक शुभेच्छा देते आणि शांती बरकरार राहते. एक आपला दुसरा एक गोष्ट इराणचं युद्ध चाललंय, देशात नागरिक पॅनिक होतात, गॅस नाही, असं त्याच्या संदर्भात काय पण म्हणजे एवढ्या म्हणजे अनसर्टन वातावरणात मला फक्त एकच ओनली विश आय हॅव इज दॅट देयर शुड बी पीस अँड स्टेबिलिटी इन द वर्ल्ड. थँक्यू.